नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तीळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू। तर हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता हे तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। कढईमध्ये मी शेंगदाणे टाकून घेत आहे। आता हे शेंगदाणे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे सतत हलवून खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। जास्त पण नाही भाजून घ्यायचे। हे पहा, इथे शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेत आहे। याच कढईमध्ये तीळ पण टाकून घेत आहे। ते पण छान असे भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर। तिळाचा कलर चेंज होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले भाजले असतील तर शेंगदाण्याची साल पण पटकन निघते। हे पहा, इथं मी सर्व शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे। जेवढे शेंगदाण्याची साल निघते तेवढी साल काढून घेतलेली आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे शेंगदाणे टाकून घेत आहे। आता अर्धे तीळ टाकून घ्यायचे आहे। वेलची पण सोलून टाकून घेत आहे थोडीशी। आता अर्धा गूळ टाकून घ्यायचा आहे। हे पहा, मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्याचं झाकण लावून हे मिक्सरला जास्त बारीक वाटायचं नाही, जाडसरही ठेवायचं आहे। हे पहा, मी असं वाटून घेतलेलं आहे। जास्त पण बारीक नाही केलं आणि जास्त पण मोठं। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। चला तर मग आता या मिश्रणाचे लाडू बनवून घेऊया। हे पहा, असे लाडू बनवून घ्यायचे आहे। हे पहा, किती छान मिश्रणाचे लाडू बनत आहेत। आपण यामध्ये तुपाचा वगैरे वापर केलेला नाही। जर तुम्हाला तूप टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता। हे बघा, किती छान असं लाडू तयार झालेला आहे। तर असे सर्व आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत। मी आणखी एक बनवून दाखवत आहे लाडू। हे पण किती छान असा लाडू बनवून तयार झालेला आहे। तर मी सर्व लाडू याच पद्धतीने बनवून घेणार आहे। हे पहा, मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत। बघा किती छान लाडू झालेले आहेत। तर हे तीळ आणि शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू